नमस्कार. ठरलं तर मग मालिकेचा आजचा रिव्ह्यू तुम्ही पाहत आहात. तर सायली आता अर्जुनला उठवत असते झोपेतून, पण अर्जुन मात्र अजूनही झोपलेलाच असतो आणि अर्जुन बोलतो, की "अजून 5 मिनिट थांब हं." त्यावर सायली बोलते, की "ठीक आहे, 5 मिनिट झोपा तुम्ही अजून, पण ती उशी द्या आधी माझ्याकडे. त्या उशांचे सगळे कव्हर धुवून काढायचे आहेत मला आणि ते चादर पण तर धुवावी लागेल आणि त्याच्या अंगावरची चादरही ओढून घेते आता." आणि नंतर त्याला सांगते, की "तुम्ही थोडे तिकडे होता का? मला बेडशीट पण धुवून काढायचंय. बेडशीट पण किती दिवस झाले धुतलं नाहीये." या महिपतच्या नादामध्ये ना घराकडे हवं तसं लक्ष द्यायला जमलंच नाहीये मला. त्यामुळे आता सगळ्या गोष्टी करायच्या आहेत ज्या इतक्या दिवसामध्ये राहून गेल्या आहेत. आता मात्र सायली उठवते म्हटल्यानंतर अर्जुन खूप इरिटेट झालेला असतो. त्याला खरं तर अजूनही झोपायचं असतं. पण सायली मात्र त्याला काही झोपू देत नाही. तेव्हा अर्जुन थोडासा चिडूनच सायलीला बोलतो, की "अगं काय चाललंय तुझं? झोपू देत ना मला." त्यावर सायली बोलते, की "तुम्हाला कुठे काय बोललीये बरं मी? मी माझं काम करतीये ना. तुम्ही झोपा आरामात. मला माझी कामं आवरू द्यात." काय आहे, की त्या महिपतच्या नादामध्ये इतके दिवस घराकडे लक्ष दिलं नाही ना, त्यामुळे आता एक-एक खोली आवरायला घेते. आता आधी उशांचे कव्हर, चादर, बेडशीट वगैरे धुवून काढते आणि नंतर पडदे वगैरे सगळं काही धुवून काढते मी आणि आता ती चादर ओढते. तसा आता अर्जुन तिथनं जागा होतो व उठून बसतो व बोलतो, की "अगं काय चाललंय तुझं?" त्यावर सायली बोलते, की "इतके दिवस जे करता आलं नाही ना, ते करायचंय आता." तर अर्जुन आता तिला हाताला धरून बेडवर बसवतो व बोलतो, की "आता कसं पॉइंटचं बोललीस बरं तू?" आणि सायली लगेचच ते बेडशीट गोळा केलेलं अर्जुनकडे फेकते. त्यामुळे अर्जुनचा थोडासा मूड ऑफ होतो आणि सायली त्याला बोलत असते, की "इतका वेळचं मी उठवतीये, तेव्हा मात्र उठला नाहीत तुम्ही आणि आत्ता कसं काय बरं लगेचच उठलात आणि हे काय चाललंय तुमचं?" त्यावर सायली आता अर्जुनला बर्थडे विश करते. तेव्हा अर्जुनच्याही लक्षात येतं, की आज सायलीचा देखील बर्थडे आहे म्हणून आणि अर्जुन देखील आता सायलीला बर्थडे विश करतो. त्यानंतर सायली अर्जुनला सांगते, की "आता लोळत बसू नका बर्थडे आहे म्हणून. उलट लवकर उठायला हवं आणि आवरून घ्यायला हवं." आता अर्जुन मात्र काही तिचं ऐकत नाही. त्यावर सायली बोलते, की "ठीक आहे, तुम्हाला नाही ऐकायचंय ना माझं? नका ऐकू. मी आता पाणीच आणून ओतते इथे तुमच्यावर." त्यावर अर्जुन बोलतो, की "नको, नको. उठतो मी आणि जातो अंघोळीला." त्यावर अर्जुन लगेचच उठतो आता सायलीला घाबरून आणि लगेचच फ्रेश होण्यासाठी जातो. तर इकडे अर्जुनच्या आणि सायलीच्या वाढदिवसाची तयारी सुरू असते. कल्पना आता प्रतिमाला फोन करते आणि विचारते, "प्रतिमा, अगं आज काय आहे लक्षात आहे ना तुझ्या?" त्यावर प्रतिमा देखील सांगते, की "हो, अगं आज सायली आणि अर्जुन दोघांचाही वाढदिवस आहे." त्यावर कल्पना बोलते, की "हो, तुम्हाला असं काही वेगळं आमंत्रण द्यायची गरज नाहीये. येताय ना तुम्ही दोघे पण इकडे?" त्यावर प्रतिमा देखील सांगते, की "हो, सायली आणि अर्जुनचा वाढदिवस कसा विसरू बरं आम्ही? येतोय आम्ही दोघेही." तर तन्वी आता महिपतचा शोध घेण्यासाठी घराबाहेर पडलेली असते आणि ती आता महिपतच्या बंगल्याकडे जायला निघते. तर इकडे अर्जुन देखील इन्स्पेक्टर सावंतांना कॉल करून महिपतबद्दल आणि त्या कॅमेऱ्यांबद्दल अपडेट्स घेत असतो. तेव्हा अर्जुन सावंतांना विचारतो, की "त्या कॅमेऱ्यामधलं फुटेज वगैरे मिळालं का तुम्हाला?" त्यावर सावंत सांगतात, की "ते 3 कॅमेरे तर फुटले होते. त्यामुळे त्याचं काही फुटेज वगैरे मिळतंय का हे पाहायचं काम चालू आहे आमचं." त्यावर अर्जुन बोलतो, की "पण ते 2 कॅमेरे तर चालू होते ना, त्यातल्या फुटेजवरून आपल्याला नक्कीच हवी ती माहिती मिळेल." त्यावर सावंतही बोलतात, की "हो, हवी ती माहिती आपल्याला मिळायला हवी त्या 2 कॅमेऱ्यांमधनं." आणि त्यानंतर अर्जुनही त्यांना सांगतो, की "मी तुम्हाला फोन करत राहील, पण तुम्हालाही काही जर अपडेट्स मिळाले तर फोन करून मला देखील नक्की कळवा." आणि तेवढ्यातच सायली तिथे येते. त्यावर सायली विचारते अर्जुनला, की "काय झालं? कोणाचा फोन होता?" अर्जुन सांगतो, की "मी इन्स्पेक्टर सावंतांना त्या कॅमेऱ्यांबद्दल काही माहिती मिळाली का वगैरे महिपतबद्दल ते सगळं काही विचारत होतो." तर तन्वी देखील आता इकडे महिपतच्या बंगल्याबाहेर पोहोचलेली असते आणि पाहते तर काय त्याच्या बंगल्याबाहेर आधीपासूनच पोलीस तैनात असतात. त्यामुळे मात्र आता तन्वीला आत जाऊन काही पाहता येत नाही. त्यामुळे ती गाडीतच बसलेली असते आणि विचार करत असते, की हा महिपत कुठे गेला असेल आणि याच्या बंगल्याबाहेर आता हे पोलीस काय करतायत? आणि तेवढ्यातच महिपतचा फोन लागत नाहीये. तो 2 दिवस झाले गायब आहे म्हणून साक्षीच म्हणजे समीरा देखील आता महिपतचा शोध घेत तिथे बंगल्याबाहेर आलेली असते आणि पाहते तर काय बंगल्याबाहेर पोलीस आहेत. आता ती महिपतला कॉल
देखील करून पाहते, पण महिपतचा फोन काही लागत नसतो आणि ती थोडीशी वळते. तेवढ्यातच तन्वीचं लक्ष तिच्याकडे जातं आणि तिचा चेहरा दिसल्यानंतर तर तन्वीची खात्रीच पटते, की ही तर साक्षी आहे. म्हणजे साक्षी जिवंत आहे. आता ही साक्षी इकडे महिपतला फोन करून पाहत असते, पण त्याचा फोन काही लागत नाही आणि तिथे पोलीस असल्यामुळे ती काही जास्त वेळ तिथे थांबत नाही. तितक्यातच एक रिक्षावाला येतो आणि ती रिक्षामध्ये बसून तिच्या घरी परत निघून जाते. तर तन्वी देखील तिचा पाठलाग करत निघून जाते. तर इकडे सायली आणि अर्जुनच्या वाढदिवसाची तयारी एकदम जोरात सुरू आहे. घरातील सर्वच जण, चैतन्य, प्रतिमा आणि रविराज देखील आता तयारीमध्ये सामील झालेत. त्यावर आता प्रताप चैतन्याला सांगत असतो, चैतन्य अरे काय करतोयस तू, ते सरळ कर ना, ते कसं डेकोरेशन केलंयस तू. त्यावर चैतन्य बोलतो की हो करतो, मी एकदम छान डेकोरेशन करतो. त्याचमुळे अर्जुनच्या वाढदिवसाचं दरवर्षीचं डेकोरेशनचं कॉन्ट्रॅक्टच माझ्याकडे असतं. त्यावर अस्मिता त्याला हसून बोलते की हो फ्री कॉन्ट्रॅक्ट ना. त्यावर चैतन्य बोलतो की नाही अस्मिताई, फ्री नाही, अगं मला माझं पेमेंट मिळतं ना. कल्पना मावशीने तिच्या हाताने बनवलेला इतका डेलिशियस केक खायला मिळतो मला. त्यावर रविराज देखील बोलतो की हो मला देखील काही काम न करता हे पेमेंट मिळतं बरं का. त्यावर सर्वच जण हसत असतात. तर इकडे साक्षी म्हणजे समीरा तिच्या घरी पोहोचलेली असते आणि आता ती विचार करत असते की आता अण्णा कुठे गेले आहेत आणि अण्णांचा फोन देखील लागत नाहीये आणि त्यांच्या बंगल्याबाहेर पोलीस का होते. एकतर हा सचिन देखील इथे नाहीये. आता काय करावं ना मला तेच कळत नाहीये. कुठे शोधू मी आता अण्णांना. त्यामुळे तीही टेन्शनमध्ये आलेली असते. तर इकडे सायली आणि अर्जुन आता दोघेही खाली येतात हॉलमध्ये. तर तेवढ्यातच सर्वजण त्यांच्यावर गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव करतात आणि त्यामुळे सायली आणि अर्जुन दोघेही खूप खुश झालेले असतात आणि त्यानंतर सगळेच जण घरातले त्यांना बर्थडे विश करतात. आता सायली आणि अर्जुनच्या बर्थडेची तयारी एकदम जय्यत केलेली असते घरच्यांनी. कल्पनाने तर स्वतःच्या हाताने नेहमीप्रमाणे त्यांच्या वाढदिवसासाठी केक बनवलेला असतो. आता हे सगळं पाहिल्यानंतर सायली आणि अर्जुनही खूप खुश झालेले असतात. तेवढ्यातच कल्पना विमलला सांगते की विमल ते ओवाळणीचं ताट घेऊन ये. आणि आता अर्जुनला काही औक्षण शब्द म्हणता येत नसतो. त्यावर तो बोलतो की मम्मा हा ते आज ते राऊंड राऊंड करणार ना तू आम्हाला. त्यावर अस्मिता मात्र त्याची फिरकी घेते व बोलते अरे त्याला औक्षण म्हणतात, म्हण बरं औक्षण शब्द. पण अर्जुनला काही औक्षण शब्द म्हणताच येत नसतो आणि आता सर्वच जण अर्जुनला हसत असतात. त्यावर अर्जुन बोलतो की नाही येत एखाद्याला एखादा शब्द म्हणता, मग त्यात काय बरं एवढं. त्यावर रविराज लगेच म्हणतो की अर्जुन तुला जर एखाद्या केसमध्ये सारखं औक्षण शब्द म्हणायचा असेल तर काय करशील बरं तू. त्यावर आता अर्जुनला कळतं की हाही आपला फिरकीच घेतोय. मग अर्जुन बोलतो मग मी असं जोरात मोठ्याने बोलेल. तर लगेचच चैतन्य बोलतो की अर्जुन तू काही टेन्शन नको घेऊस, मी शिकवतो ना तुला औक्षण म्हणायला. म्हण बरं औ आणि नंतर म्हणायचं क्षण, झालं औक्षण. आता चैतन्याने सांगितल्याप्रमाणे अर्जुन औक्षण शब्द म्हणायचा प्रयत्न करत असतो, मात्र त्याला काही ते जमतच नसतं. त्यामुळे तोही थोडासा नाराज होतो. तर इकडे तन्वी आता नागराजला फोन करते. तर नागराज विचारतो तिला काय झालं ते. त्यावर तन्वी त्याच्यावर चिडते व बोलते की आपलं काय ठरलंय, आपण दोघं मिळून शोधणार आहोत ना महिपतला, मग तरी देखील तुम्ही एवढी मोठी गोष्ट माझ्यापासून कशी काय लपवून ठेवली. त्यावर नागराज बोलतो की कुठली गोष्ट, काय लपवलंय मी तुझ्यापासून, काय बोलतीयस तू. त्यावर तन्वी बोलते की साक्षी जिवंत आहे हे माहीत होतं ना तुम्हाला. आता मात्र नागराजचा नाईलाज होतो आणि तो सांगतो की हो खरं तर माझं आणि महिपतचं असंच ठरलं होतं की ही गोष्ट कोणाला देखील सांगायची नाहीये म्हणून, पण आता ती तुला समजलीये. त्यावर तन्वी सांगते की मग या साक्षीला नक्कीच माहीत असेल की महिपत कुठे आहे म्हणून. काय की महिपत एक वेळ श्वास न घेता राहू शकतो, पण तो त्याच्या मुलीशी न बोलता राहील असं होणारच नाही. तुमच्याकडे साक्षीचा नंबर असेल ना, तिला फोन करून विचारा महिपत कुठे आहे म्हणून. तर नागराज तिला सांगायचा प्रयत्न करत असतो की तू ऐकू गोष्टींवर लक्ष ठेवू नकोस म्हणून. त्यावर तन्वी सांगते की ही गोष्ट काही मी ऐकलेली नाहीये, मी स्वतः तिला महिपतच्या बंगल्याबाहेर पाहिलंय आणि लवकर तिला फोन करून महिपत कुठे ते विचारा.
त्यावर नागराजही हो बोलतो. तर इकडे आता सायली आणि अर्जुनच्या वाढदिवसाची जय्यत तयारी सुरू आहे. सर्वजण आता अर्जुनची फिरकी घेत असतात आणि फिरकी घेऊन झाल्यानंतर मात्र कल्पना सांगते सायलीला की तू अर्जुनला औक्षण कर आणि सायली देखील आता अर्जुनला औक्षण करत असते. पण तेवढ्यातच तिला ती ॲक्सिडेंटची रात्र आठवते. लहानपणी जेव्हा अर्जुनचा वाढदिवस होता तेव्हा ही सायली त्याला असंच औक्षण करत होती आणि त्यानंतर त्यांचा अपघात झालेला असतो. तो सगळा काही प्रसंग आता सायलीला आठवायला लागतो आणि तिला गरगरायला लागतं. आता हे सर्व कल्पनाच्या आणि अर्जुनच्या लक्षात येतं. त्यावर अर्जुन तिला बोलतो की सायली अगं काय होतंय तुला, तू ठीक आहेस ना? आणि सायलीला जास्तच गरगरायला लागल्यामुळे ती आता औक्षणाचं ताट ठेवून देते आणि खाली बसते. त्यावर विमलताई बोलतात की सायलीताई तुमच्यासाठी आता लिंबू सरबत आणू का? त्यावर सायली सांगते की नाही मी आता ठीक आहे, त्याची काही गरज नाही आहे. त्यावर कल्पना देखील विचारते की अगं सायली नक्की काय होतंय तुला? त्यावर सायली सांगते की मलाच कळालं नाही मला नक्की काय झालं, पण मी आता ठीक आहे. आणि कल्पना तिला सांगते की ठीक आहे तू करशील ना औक्षण? त्यावर सायली ही बोलते की हो मी आता ठीक आहे, मी करते त्यांना औक्षण म्हणून. आणि सायली आता परत एकदा उठते आणि अर्जुनला औक्षण करू लागते. आता अर्जुनला औक्षण करून झाल्यानंतर अर्जुन देखील बोलतो की हो आता मीही तुला औक्षण करतो. आणि आता अर्जुन देखील सायलीला औक्षण करत असतो. औक्षण करून झाल्यानंतर आता सर्वच जणांनी सायली आणि अर्जुनसाठी गिफ्ट्स आणलेली असतात. तर सर्वजण त्यांना गिफ्ट्स देतात आणि त्यानंतर दोघेही आता मिळून केक कट करतात आणि केक कट केल्यानंतर दोघेही खूप प्रेमाने एकमेकांना केक भरवतात आणि सर्वजण आता त्यांनी आणलेले गिफ्ट्स जे असतात ते सायली अर्जुनला देत असतात. आणि ते गिफ्ट्स घेतल्यानंतर अर्जुन देखील आता सायलीला गिफ्ट देतो. त्याने सुद्धा सायलीसाठी आठवणीने खूप छान गिफ्ट आणलेलं असतं आणि सायली जसं ते गिफ्ट ओपन करून पाहते तसं आता लगेच अस्मिता बोलते अय्या किती छान आहे. आता सायलीला देखील ते गिफ्ट खूप जास्त आवडलेलं असतं आणि तितक्यातच चैतन्य बोलतो की सायली वहिनी तू काय गिफ्ट्स देणार आहे बरं अर्जुनला? आणि तू अर्जुनला असं काहीतरी गिफ्ट दे ना की जे आमच्यापैकी कोणीही देऊ शकत नाहीये. त्यावर सायली देखील बोलते हो ना, मग तर मला यांच्यासाठी यांच्या आवडीचं गाणंच म्हणावं लागेल. त्यावर सर्वच जण खुश होतात आणि आता सायली अर्जुनच्या आवडीचं त्याचं ते ओल्या सांजवेळी जे गाणं आहे ना ते गाणं म्हणत असते आणि तिच्या गाण्यामध्ये सर्वच जण सामील होतात, सर्वजण टाळ्या वाजवत असतात. तर अर्जुन एकदम भारावून जाऊन सायलीकडे पाहत असतो. सायली मात्र गाणं म्हणण्यामध्ये एकदम गुंग होऊन गेलेली असते. तर इकडे ही समीरा आता नागराज तिच्याकडे आलेला असतो आणि ती नागराजला विचारते की तुम्हाला इथला पत्ता कोणी दिला, तुम्ही इथे कसे काय? त्यावर नागराज सांगतो की मला महिपतनेच इथला पत्ता दिला होता आणि त्याचा फोनही लागत नाहीये, काही नाही, तो घरीही नाहीये. त्यावर ती समीरा बोलते की हो ना, म्हणजे तुम्हाला देखील माहित आहे ना की अण्णा गायब आहेत म्हणून. कुठे आहेत अण्णा? तुम्हाला काही माहीत असेल तर प्लीज सांगा ना मला. मी गेले होते तिकडे देखील, पण तिकडे देखील पोलीस होते घराच्या बाहेर. मलाच कळत नाहीये की अण्णा कुठे गेले, कसं शोधू मी आता त्यांना, कुठे शोधू? आता मात्र नागराजच्या लक्षात येतं की हिला देखील माहीत नाहीये महिपत नक्की कुठे. महिपतने हिला सुद्धा कॉन्टॅक्ट केलेला नाहीये. आणि तेवढ्यातच समीराच्या फोनवर एका अननोन नंबरवरनं एक कसलासा फोटो येतो. त्यावर ती सांगते की माझ्या मोबाईलवर एका अननोन नंबरवरून एक विचित्र फोटो आलाय. त्यावर नागराज बोलतो की मला पाहू दे तो फोटो. आणि तो फोटो पाहतो तर त्या फोटोमध्ये MH25 असं लिहिलेलं असतं. तर आता मात्र नागराज लगेचच विचार करतो की MH25 काय आहे आणि लगेचच स्वतःचा मोबाईल काढतो आणि काहीतरी सर्च करतो व बोलतो की MH25 म्हणजे तुळजापूर, म्हणजे महिपत तुळजापूरला आहे. तर आता हिला सुद्धा कळून गेलेलं असतं की महिपत तुळजापूरला गेलाय म्हणून. तर इकडे आता केक वगैरे कट करून झाल्यानंतर सायली आता अर्जुनसाठी आणि तिच्यासाठी चहा आणि कॉफी घेऊन येते व बोलते की हे पहा अजून एक सरप्राईज आहे, मारामारी. त्यावर आता सर्वच विचारतात की हे मारामारी काय आहे? त्यावर अर्जुन सांगतो की सायलीचा चहा आणि माझी कॉफी याचं कॉम्बिनेशन म्हणजे आमची मारामारी.
तितक्यातच कल्पना बोलते की तुमच्या प्रेमाला कुणाची नजर नको लागायला. रविराज बोलतो की नाही नाही, यांच्या प्रेमाला नजर वगैरे नाही लागणार, उलट हे प्रेम वाढत जाणार आहे आणि आपण त्यांचे वाढदिवस अजून खूप वर्षे साजरे करणार आहोत. त्यावर प्रताप बोलतो की हो, आणि या वर्षीचा वाढदिवस यासाठी स्पेशल आहे कारण प्रतिमाला सर्व काही आठवतंय. त्यावर प्रतिमा देखील बोलते की हो, आणि आता फक्त चांगल्या आठवणी लक्षात ठेवायचं ठरवलंय मी. वाईट आठवणी त्या ॲक्सिडेंटच्या सर्व काही विसरणार आहे मी. त्यावर कल्पना देखील बोलते की आपण तो ॲक्सिडेंट विसरूयात का? आता ॲक्सिडेंटचं नाव काढल्याबरोबरच सायलीला लगेचच परत एकदा तो ॲक्सिडेंट आठवायला लागतो. त्या ॲक्सिडेंटचे भास व्हायला लागतात आणि सायलीला आता परत एकदा त्रास व्हायला लागतो. तर तेवढ्यातच चैतन्य बोलतो की मी विसरलो तो सगळा ॲक्सिडेंट. पण मगाशी जो कल्पना मावशीने तिच्या हाताने तयार केलेला एवढा डिलिशियस केक समोर होता ना, तो नाही विसरू शकत आहे मी सगळं काही विसरू शकतो. त्यावर सायली विमलताईंना सांगते की विमलताई, सर्वांसाठी केक आणता का? तर विमलताई हो बोलतात आणि सर्वांसाठी केक आणायला त्या किचनमध्ये जातात. आणि तेवढ्यातच कल्पनाच्या फोनवर तिच्या एका मैत्रिणीचा फोन येतो, वासंती. आता खरं तर ही वासंती म्हणजे नशीबवान मालिकेमधली ती रुद्रची आई आहे ना, ती वासंती. आता तिचा फोन आल्यानंतर ती रुद्रच्या लग्नाचं आमंत्रण देत असते कल्पनाला. त्यावर कल्पना बोलते की हो अगं, मला यायचं आहे, पण काय करणार, मला शक्य नाही होणार आहे. आणि पूर्ण आई तर ट्रस्टच्या कामानिमित्त पुण्याला गेलेले आहेत. पण तू काळजी करू नकोस हं, सायली आणि अर्जुन मात्र नक्की येतील. आणि ती फोन ठेवून देते. तेवढ्यातच अर्जुन बोलतो की मम्मा, ही वासंती मावशी म्हणजे रुद्रची आई ना गं? त्यावर कल्पना सांगते की हो बरोबर तीच. अरे, आपल्या सगळ्यांना लग्नासाठी बोलवलं आहे त्यांनी, पण आता पूर्ण आई देखील इथे नाही आहेत आणि अस्मिताला असं एकटं टाकून जाणं मला काही बरं वाटत नाही. पण हो, तू आणि सायली मात्र नक्की जा हं तिकडे लग्नासाठी. त्यावर सायली देखील बोलते की हो आई, तुम्ही काळजी करू नकात, आम्ही दोघे नक्की जाऊया लग्नाला. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की महिपत आता सायली आणि अर्जुनवर खूप जास्त चिडलेला असतो आणि तो बोलत असतो की मी कधीच असा 4 भिंतींमध्ये बंद राहिलो नाहीये, पण या सायली अर्जुनमुळे मला असं तोंड लपवून 4 भिंतींमध्ये बंद राहायची वेळ आली आहे. आणि तो आता अर्जुनवर हल्ला करण्यासाठी अर्जुनच्या घरी आलेला असतो. तर अर्जुन आणि सायली पुढील भागामध्ये इकडे मस्त वासंतीच्या म्हणजेच ते रुद्रच्या घरी आलेले असतात लग्नासाठी आणि ते तिथे मस्तपैकी छानपैकी लग्न एन्जॉय करत असतात. मस्त दोघे मिळून लग्नामध्ये कपल डान्स वगैरे देखील दाखवलेला आहे त्यांचा. तर पुढील भागामध्ये आपण या दोन्ही मालिकांचा महासंगम पाहणार आहोत. नशीबवान मालिकेमधील रुद्रचं लग्न आणि सायली आणि अर्जुन यांच्या आयुष्यातील त्यांचे रहस्य, या दोन्हींचा मस्तपैकी मेळ घालून एक असा महासंगम या दोन्ही मालिकेंचा आपल्याला पुढील भागामध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे पुढील भाग अजिबातही मिस करू नका. आठवणीने पुढील भाग पहा आणि व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका.